नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पुन्हा एक मोठा ट्विस्ट आलाय. कारण मिहिरला सगळं काही आठवण्यासाठी अण्णाकडे घेऊन निघालेल्या रायाचा प्लॅन फ्लॉप करण्यासाठी मंजिरीने आखला नवीन डाव. तरी ते आता ओढतच मिहिरला राया, डिफिकल्ट डंकी आता या टेम्पोकडे घेऊन येतात. आता जसं रायाने त्याप्रमाणे मिहिरला ओढतच त्या टेम्पोत चालवले असतं, तसंच आता रायाने यावेळी सगळी काही तयारी केलेली असते. तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो, मिहिर, मी पुन्हा एकदा तुला तशाच पद्धतीने अण्णाकडे घेऊन जाणार आहे. म्हणजे तुला सगळं काही आठवेल आणि त्या राणीचा शोध आपल्याला घेता येईल. आता मात्र मिहिर लगेच रायाकडे बघू लागतो. रायाने त्याची कॉलर पकडलेली असते, त्याला ओढतच घेऊन चाललेला असतो, त्याच्या हातात कोयता असतो. आता मिहिरला लगेच ते पाठीमागचे क्षण आठवू लागतात. त्याच वेळेस आता राया, डिफिकल्ट डंकी मिहिरला त्या टेम्पोत ढकलतात आणि तशाच प्रमाणे टेम्पोत घेऊन आता अण्णाच्या अड्ड्यावरती निघालेले असतात. तर इकडे नाना, जीजी सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा रुजिता म्हणू लागते, नाना, अहो काय झालं असेल? मिहिरला आठवेल का? राया ज्या पद्धतीने त्याला घेऊन गेलाय त्याप्रमाणे सगळं काही घडतंय, पण मग मिहिरला आठवेल का? तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात, काय माहिती, कुणास ठाऊक काय होणार आहे. आता रायाने मिहिरला ओढत नेलंय खरं, पण त्याला कितीसा वेळ झालाय, अजून काहीच खबर नाही. नेमकं तिकडे काय झालं असेल काही कळायला मार्ग नाही. त्यावर लगेच आता जीजी हात जोडतच म्हणू लागते, जे काय होतंय ना ते अगदी चांगलं होतंय. राया जे काही करतोय त्यात आपल्याला यश मिळू दे. मंजिरी मात्र जीजीकडे बघू लागते. जीजी आता देवाकडे हात जोडतच म्हणू लागते, हे विठुराया, माझ्या मुलाला या सगळ्यात काही त्रास होऊ देऊ नको रे. माझ्या मिहिरला सगळं काही आठवावं ना, म्हणून आम्ही हे समज करायलोय आणि त्यात आम्हाला प्रयत्न येऊ दे रे बाबा. एवढा सगळा घाट आम्ही त्याच्यासाठी घातलाय, पण माझ्या मिहिरला या सगळ्यामुळे काही त्रास होता कामा नये. त्यावर लगेच नाना म्हणू लागतात, उमे, तिकडे काय चालू आहे आपल्याला खरंच काही कळत नाही गं. काय करावं ना काही सुचत नाही. आता मात्र जीजी म्हणू लागते, होईल, सगळं काही आपल्या मनाप्रमाणेच होईल. एकदा का त्या राणीचा शोध लागला ना, त्या राणीने आपल्या मिहीला का मारलं असेल हे सत्य आपल्यासमोर येणार. मंजिरी मात्र आता जीजीकडे बघू लागते. त्याच वेळेस आता इकडे शशिकलाला पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं. तेव्हा आता तिला ते जेलमध्ये टाकतात. शशिकला ओरडून ओरडून सांगत असते, अहो इन्स्पेक्टर साहेब, माझ्यावरती विश्वास ठेवा. अहो मी असं काही केलं नाही हो. मी का कशाला खरं लग्न लावेल कुणाचं? मी असं काही केलं नाही. त्या रायाचं ऐकू नका. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हो, मग तू त्या रायाच्या बायकोचं खरं लग्न लावायला निघाली होती की नाही? सांग ना, बोल ना. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो साहेब, कसं समजावून सांगू, प्लीज माझं ऐकून घ्या, असं काही नाही आहे. त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, आता तुझं आम्ही काही ऐकणार नाही आहे, गप्प बसायचं. अजिबात तोंडातनं एक शब्दही बाहेर काढायचा नाही. आता शशिकलाला काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस घोरपडे येतो. आता घोरपडेला तर धक्काच बसतो, शशिकला, अगं तू जेलमध्ये. तेव्हा शशिकला म्हणू लागते, बघ ना घोरपडे, हे सगळं त्या रायाने केलंय. काय तर मी मंजिरीचं खरं लग्न लावणार आहे म्हणून त्याने ह्या इन्स्पेक्टर साहेबांना बोलावलं आणि मला इकडे आतमध्ये टाकलंय. तू काहीतरी कर. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, साहेब साहेब, तुमच्याकडनं काहीतरी चूक होते. अहो शशिकला का असं करेल? तिने खरंच असं काही केलेलं नाही. त्या रायाने खोटं सांगितलंय. त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हो, रायाने खोटं सांगितलं, आमच्यासमोर ही त्याला धमक्या देत होती, आम्ही बघितलं ना. त्यावर शशिकला म्हणू लागते, अहो ती सगळी नाटकं होती हो. सगळे घरचे सगळे मिळून हे खोटं लग्न लावत होते मिहिरची स्मृती परत येण्यासाठी, आणि हा राया आणि मी नाटक करत होते. हे बघा, असं काही खरं नाही आहे. इन्स्पेक्टर साहेब प्लीज सोडा. घोरपडे आता कळवळीने इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागतो, पण इन्स्पेक्टर साहेब काही कुणाचं ऐकायला तयार नसतात. त्यावर शशिकला म्हणू लागते, थांब जय, यांच्याशी बोलून काही उपयोग नाही आहे. आता जर काही करू शकतो कोणी तर ती फक्त जीजी. जा पटकन त्या म्हातारीला घेऊन ये. ती म्हातारीच मला इकडनं आता बाहेर काढू शकते. आता घोरपडे धावतच घरी निघालेलं असतो. तर इकडे ठरल्याप्रमाणे रायाने आता मिहिरला अण्णांच्या अड्ड्यावरती आणलेलं असतं. आता ती जागा, तो अड्डा बघून आता मिहिरला काहीतरी आठवल्यासारखं होऊ लागतं. तो आपल्या डोक्याला हात लावू लागतो. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, मिहिर, मी आठवण्याचा प्रयत्न कर. ही जागा, अण्णा. त्याच वेळेस अण्णाची एंट्री झालेली असते. आता अण्णा तर या जगात नसतात, पण अण्णाच्या जागेवरती सेम टू सेम रायाने तसाच हुबेहूब एक माणूस आणलेला असतो, जो आता अण्णा स्टाईलने इथे बंदूक घेऊन आता मिहिर समोर येतो आणि मी लागतो, ए मिहिर, तू माझी शिकार आहे, तुझा तर गेम मीच करणार, असे म्हणत आता त्याने मिहिरच्या डोक्यावरती बंदूक रोखलेली असते.
त्याच वेळेस आता अण्णा, राया, डिपिकल डंकी या सगळ्यांचे चेहरे आता मिहीरला आठवू लागतात. तेव्हा राया लागतो, मिहीर आठव, तुला सगळं काही आठवेल. मिहीर आठवण्याचा प्रयत्न कर. ही जागा, अण्णा, ती बंदूक, सगळं आठव. त्यानंतर काय झालं होतं हेही तुला आठवेल. आता मिहीरला सगळं काही आठवायला सुरुवातच झालेली असते. त्याच वेळेस मिहीर आता अण्णांसमोर हात जोडतच म्हणू लागतो, अण्णा मला सोडा, मला जाऊ द्या, मला काय इकडे आणलंय? अण्णा आजच माझं लग्न झालंय, मला घरी जाऊ द्या अण्णा, असे कळवळीने हात जोडून मिहीर अण्णांसमोर म्हणू लागतो. त्याच वेळेस राया मनाशीच म्हणू लागतो, चला, मिहीरला सगळं काही आठवतंय, याचा अर्थ त्याला पुढचंही आठवणार. तेव्हा लगेच आता मिहीर आणखीन आपल्या डोक्याला हात लावून जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न करू लागतो. त्याच वेळेस आता त्याला धुरकट असं राणी दिसू लागते. आता राणीचा चेहरा काही त्याला संपूर्ण दिसत नसतो, पण राणी मात्र त्याच्या पोटात चाकू खूप असते, हे सगळे काही क्षण त्याला आठवू लागतात. तेव्हा राया त्याला विचारू लागतो, मिहीर आठव, पुढे काय झालं होतं? इथून पुढे तू कुठे गेला होता? आणि ती राणी कोण होती? तिने तुला का मारलं? हे सगळं तुला आठवणार, नक्की आठवणार, असे म्हणत आता मिहीर खाली पडलेला असतो. जोर देऊन आपल्या डोक्याला हात लावत तो आठवण्याचा प्रयत्न करत असतो. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये आता इन्स्पेक्टर साहेबांनी कॉन्स्टेबल मॅडमला शशिकलाला पकडायला सांगितलेलं असतं. चला, हिची खातिरदारी करावीच लागेल. ए शशिकला, बोल पटापट, हे सगळं का करत होती? मुद्दाम होऊन तू रायाच्या बायकोचं लग्न खरं खरं लावत होती की नाही? सांग लवकर, बोल. त्यावर शशिकला म्हणू लागते, अहो किती वेळा सांगितलं, मी असं काही करत नव्हते, हे सगळं खोटंच होतं. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, कॉन्स्टेबल मॅडम, चला दांडा दाखवा हिला, म्हणजे हिला ना पोलिसांचे दांडे कळतील आणि मग हिचं तोंड उघडेल. त्यावर शशिकला म्हणू लागते, ओ तुम्ही मला मारणार आहात का? नाही मला मारू बिरू नका, मी असं काहीही केले नाही आहे. त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, ठीक आहे, मग या कॉन्स्टेबल मॅडम, तुम्ही बाहेर या. 4 दिवस जेलमध्ये सडली ना की हिचं तोंड आपोआप उघडेल आणि खरं खरं सगळं काही सांगेल. आता मात्र शशिकलाला धक्का बसतो, अरे बापरे, 4 दिवस? नाही 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 नाही, मी इथे नाही राहू शकत, मला घरी जायचे, असे म्हणत आता शशिकला ओरडतच इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असते. पण तिचं काही कोणी ऐकून घेत नाही. त्याच वेळेस इकडे घोरपडे आता घरी धावतच आलेला असतो. तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो, नानाजीजी, नानाजीजी. आता नानाजीजीला वाटतं की मिहीरबद्दलच घोरपडेला काहीतरी कळलंय. नानाजीजी धावतच आता घोरपडेजवळ येतात. काय झालं? मिहीरला आठवलं का? तो बरा आहे का? असे असंख्य प्रश्न आता घोरपडेला विचारू लागतात. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, नाही नाही, मिहीरबद्दल मला माहिती नाही, पण रायाने एक गेम केली आणि काकूला अडकवलंय. आता मात्र रायाने गेम केली म्हणजे रायाने नेमकं काय केलंय? त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, हा राया एकदम हा चालाक निघाला, इकडे मिहीरला घेऊन गेला, पण तिकडे शशिकलाला अडकवलंय त्याने. त्यावर लगेच जिजी म्हणू लागते, घोरपडे, अरे नेमकं तुला काय म्हणायचंय? शशिकलाला अडकवलंय म्हणजे? त्यावर जय म्हणू लागतो, जिजी, अहो शशिकलावरती खोटी केस केली. रायाने पोलिसांना असं सांगितलं की शशिकला मंजिरीचं खरं खरं मिहीरबरोबर लग्न लावत होती आणि पोलीस तिला घेऊन गेले, तिला जेलमध्ये बंद केलंय, आपल्याला काही करून तिला सोडवावंच लागेल. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, बरं झालं, रायाने जे केलं ना ते अगदी चांगलंच केलं. त्याच वेळी जिजी मंजिरीकडे बघते आणि म्हणू लागते, मंजिरी, याचा अर्थ राया हे करणार होता हे तुला माहिती आहे का? त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही जिजी, राया असं काही करेल हे मला माहिती नव्हतं, पण शशिकला काकू जे काही करत होती ना ते मला नक्की माहिती होतं. त्यावर लगेच जिजी म्हणू लागते, म्हणजे? तेव्हा मंजिरी लागते, जिजी, आपण हे सगळं मिळून काय ठरवलं होतं? हे खोटं लग्न करायचं, पण काकूचं तसं नव्हतं. तिच्या मनात हेच होतं की तिला माझं लग्न मिहीरबरोबर खरं खरं लावायचं होतं आणि म्हणून तर तिने तो पत्रिकेचा घाट घातला. त्यानंतर मला उष्टी हळद लावण्यासाठी तर किती बाऊ केला तिने, बघितलं ना तुम्ही सगळ्यांनी. आणि त्यानंतर हे गुरुजी पूजा विधी सगळं काही तीच ठरवत होती, कारण तिला माझं लग्न खरं लावायचं होतं आणि म्हणूनच रायाने तिला तिच्या चुकीची शिक्षा दिली. काय चुकीचं केलंय? रायाने तिचं खरं सगळ्यांसमोर आणून बरंच चांगलंच केलंय. त्यावर लगेच घोरपडे मला लागतो, मंजिरीचं ऐकू नका जिजी, ही मंजिरी काहीही बोलते, हा राया मुद्दामून हे सगळं करतोय. शशिकलाची काय चूक होती यात सांगा ना, ती हे सगळं तुमच्या भल्यासाठी करत होती हो, तुमचा मुलगा तुम्हाला परत मिळावा म्हणून तिने हे सगळं केलं की नाही? मग जिजी तुम्हीच सांगा बरं. त्याच वेळेस आता जिजी म्हणू लागते, हो, जयचं अगदी बरोबर आहे, शशिकलाच्या मनात जरी कुठलाही हेतू असेल ना, पण तिचा एकच साध्य करायचं होतं की
आपला मिहीर पुन्हा आपल्याला मिळाला पाहिजे, त्याला सगळं काही आठवलं पाहिजे, म्हणूनच हा सगळा घाट घालत होती ना. त्यावर मंजिरी लागते, जीजी अगं काय बोलतेस, काकू कशी आहे आणि काय काय करू शकते, किती वेळा तिने काय काय कांड केली सगळ्यांना माहिती आहे की नाही, मग आपण तिला नकोय सोडायला, राहू दे तिला आतमध्येच. त्यावर लगेच आता घोरपडे येऊ लागतो, जीजी अहो तुमची जाव आहे ती, अहो ती कशी वागली तरी तुम्ही तिच्याशी तसं वागणार का, अहो तुमची आठवण काढत होती हो, ती म्हणाली की जीजीला घेऊ नये, त्याच माझी इकडनं सुटका करू शकतात आणि त्यामुळे जीजी तुम्हाला तुमच्या जावेच्या मदतीला यावंच लागेल, हे सगळं तिने तुमच्यासाठी केलं हो, तुमचा मुलगा तुम्हाला परत मिळावा म्हणून केलं. त्यावर लगेच जीजी म्हणू लागते, हो मंजिरी मला जयचं बोलणं पटतंय, शशिकलाचा हेतू चुकीचा असेल पण हे सगळं आपल्या मिहीरच्या भल्यासाठी करत होती ना ती, त्यामुळे मला असं वाटतंय की आपण शशिकलाला सोडवायला पाहिजे, चल घोरपडे आपण जाऊया. असे म्हणत जीजी आणि जय पोलीस स्टेशनला निघालेले असतात. तर इकडे मिहीर आता आपल्या डोक्याला हात लावत जोरजोरात आठवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेस आता जी मुलगी स्कार्फ बांधून अगदी डोळे पाडून हे सगळं काही दृश्य अगदी बारीक बघत असते, ती मुलगी नेमकं कोण असेल, तिने हे सगळं मंजिरीच्या सांगण्यानुसार करायचं ठरवलेलं असतं. ती बारीक लक्ष देऊन राया आणि मिहीरकडे बघत असते. तर त्याच वेळेस आता राया मिहीरला म्हणू लागतो, मिहीर आठव, सगळं काही आठव, राणी कोण होती, ती कशी होती, तिने तुला का मारलं, कुठे मारलं, सगळं काही आठव. आता मिहीर आठवण्याचा जोर देऊन प्रयत्न करत असतो. आता मात्र तो खाली पडलेला असतो, आपल्या डोक्याला दोनही हात लावून जोरजोरात ओरडत असतो. राया डिफिकल्ट डंकी त्याकडे बघत असतात. त्याच वेळेस इकडे आता जीजी पोलीस स्टेशनला येते आणि मला लागते, इन्स्पेक्टर साहेब हे बघा शशिकलाची काहीही चूक नाही आहे, अहो खरं तर आम्ही सगळे मिळून हे लग्न खोटंच लावणार होतो. त्यावर इन्स्पेक्टर साहेब मला काय, म्हणजे हे लग्न खोटं हे तुम्हाला माहिती होतं का. त्यावर जीजी म्हणू लागते, हो आम्ही सगळ्यांनी मिळून हा प्लॅनिंग ठरवला होता, यात शशिकलाची काही चूक नाही हो, सोडा तिला. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, नक्की ना, नाही ते उगाच गोंधळ व्हायचा. त्यावर जीजी म्हणू लागते, नाही हो खरंच चूक नाही आहे, प्लीज तिला सोडा. आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हवालदार काढा तिला बाहेर. आता जीजीने सही केलेली असते, शशिकलाची सुटका झालेली असते, त्यामुळे शशिकला बाहेर येताच इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागते, झालं तुमचं समाधान झालं का, एवढ्या वेळ मी जीव तोडून सांगत होते पण नाही, माझं कोणी ऐकलं नाही, जाऊबाईने एकदाच सांगितलं तुम्ही लगेच ऐकलं, माझं काय ऐकायला झालं होतं, असे आता बडबड शशिकला करू लागते. त्याच वेळी जीजी म्हणू लागते, ए बाई आता झाली तेवढी बडबड बाद झाली ना, सुटका झाली ना तुझी, चल आता. त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, झाली ना सुटका, मग निघा आता इकडनं. शशिकला जीजी आणि घोरपडे तिकडनं घरी निघालेले असतात. तर इकडे आता राया जोर देऊन मिहीरला आठवण्याचा प्रयत्न कर असे म्हणत असतो. मिहीरला खूपच त्रास होत असतो. त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेब डॉक्टरांना घेऊन अण्णांच्या अड्ड्यावरती पोचलेले असतात. आता लगेच इन्स्पेक्टर साहेब रायाला पकडतात. राया अरे काय करतोय तू, अशाने मिहीरला त्रास होईल असे म्हणत आता लगेच डॉक्टर मिहीरला चेक करू लागतात. राया ओरडत असतो, इन्स्पेक्टर साहेब असं करू नका, त्याला सगळं काही आठवतंय, त्याची स्मृती नक्की येईल, तुम्ही बाजूला व्हावं, सगळा काही प्लॅन ठरल्याप्रमाणे होतोय, प्लीज थांबा. पण इन्स्पेक्टर साहेब काही रायाचं ऐकत नाही. आता मिहीर बेशुद्ध पडलेला असतो. तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात, चला आपल्याला मिहीरला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल, नाहीतर त्याला काही होऊ शकतं, चला पटकन. आता लगेच ऑडबॉय येतात आणि मिहीरला स्ट्रेचरवरती घेऊन हॉस्पिटलला निघालेले असतात. आता रायाचा मात्र सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. त्याच वेळेस आता ती डोकावून बघणारी मुलगी लगेच हे सगळं बघत असतानाच हसू लागते. तर इकडे आता मंजिरी आपल्या रूममध्ये असते. ती विचार करत असते, नेमकं काय चालू असेल तिकडे, झालं असेल का राहायचं काम, काय झालं असेल, मीला काही आठवणार तर नाही ना, असे असंख्य प्रश्न आता मंजिरीसमोर उभे असतात. तेवढ्यात आता नाचत गात गाणं म्हणत शशिकला येते. आज आनंदी आनंद झाला असे नाचतच शशिकला मंजिरीच्या रूममध्ये येते. त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू काय झालंय. तेव्हा शशिकला म्हणू लागते, गप्प बसायचं, आज तू काहीच बोलायचं नाही, कारण आज सगळं काही मी बोलणार. मला खूप आनंद झाला आहे, कारण आज माझी सुटका झाली. तुला काय वाटलं ही शशिकला आतमध्ये जाणार आणि आतमध्येच राहणार, असं काही होणार नाही मंजिरी. बघ आज मी पुन्हा आले आणि आता पुन्हा तुझी आणि त्या रायाची कशी जिरवते ना ते बघच. त्याच वेळेस मंजिरी लागते, काकू. तेव्हा शशिकला म्हणू लागते, गप्प बसायचं, आता काहीही बोलायचं नाही, आता जे मी ठरवणार तेच होणार मंजिरी. तेवढ्यात जीजी येते आणि लागते, शशिकला अगं काय ठरवणार आहे तू, आपण हे लग्न खोटं लावत होतो हे तुलाही माहिती होतं ना, मग हे सगळं करायची काय गरज होती. त्यावर शशिकला म्हणू लागते, जाऊबाई अहो मी जे काय करते ना
ते तुमच्या भल्यासाठीच, तुमचा मुलगा परत मिळण्यासाठी आणि एका बायकोला तिचा नवरा पुन्हा तिला परत मिळावा म्हणून हे सगळं करत होते. आता तुम्हीच विचार करा, मिहीर पुन्हा आलाय, मंजिरीचा नवरा होता तो, आणि म्हणूनच मी त्या दोघांची गाठ घट्ट बांधते, जेणेकरून ते दोघे सदैव एकत्र राहतील आणि मंजिरी पुन्हा तुमची सून होईल म्हणून हे सगळं करते जाऊबाई. त्यावर जिजी म्हणू लागते, शशिकला आता हे शक्य नाहीये, तू असा विचार करणं बंद कर. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, का शक्य नाही जाऊबाई? अहो तुम्ही विचार करा ना, जर आज राया आपल्यामध्ये नसता तर ही वेळ आली असती का? नाही, म्हणजे जर आज मिहीर पुन्हा परत आला असता तर मंजिरीने नवरा म्हणून मिहीरचा स्वीकार केलाच असता ना. मग आज केवळ हा रायामध्ये आलाय म्हणून हा सगळा अडथळा येतोय ना, म्हणून हिला आनंद होत नाहीये ना. पण जाऊबाई तुम्ही विचार करा, मिहीरला जाऊन कितीशे वर्ष झाले? फार तर फार 2-2.5 वर्ष झाले, हो की नाही? मग ही मंजिरी 2.5 वर्ष वाट बघू शकत नव्हती? हिने का लगेच लग्न केलं? अहो काही बायका 8 काय 10 वर्ष 15 वर्ष वाट बघतात, काही तर आयुष्य तसंच घालवतात. पण हिला जरा जास्तच घाई झाली होती, 2 ते 2.5 वर्ष फक्त, आणि ही मिहीरचा स्वीकार करू शकत नाही. हे कसं शक्य आहे? जाऊबाई तुम्ही या गोष्टीचा विचार करा आणि मग काय ते ठरवा. त्यावर लगेच जिजी म्हणू लागते, बरोबर, अगदी बरोबर आहे शशिकला, तू जे काय बोलती ते अगदी खरं आहे. आपण जरा जास्तच घाई केली ना, 2.5 वर्ष झाले मिहीरला जाऊन, आपण जरा लवकरच मंजिरीचं लग्न लावलं ना, असे विचार आता जिजीच्या डोक्यात सुरू झालेले असतात. मंजिरीला मात्र या काकूचा खूपच राग येतो. आता जिजी आणि काकू तिकडनं निघून जातात, तर इकडे आता लगेच मंजिरीच्या सांगण्यावरनं ती मुलगी आता मंजिरीला फोन करते, राणी जे तुला नको होतं ते तुला आता संपवण्याची वेळ आली, कारण रायाला पोलीस घेऊन गेलेत आणि मिहीरला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं आहे, त्यामुळे तुला जे हवं आहे ते तू करू शकते, असे म्हणत आता मंजिरी फोन बंद करते. त्याच वेळेस आता इथे राणी म्हणून जे दृश्य दाखवलेलं असतं ते मंजिरीचं असतं. राणी असा गाण्याचा आवाज होऊ लागतो आणि आता लगेच मंजिरीला ते सगळं दृश्य आठवू लागतं, कसं मंजिरीने स्वतःच मिहीरच्या पोटात चाकू खुपसून त्याला मारलेलं असतं. आता हे सगळं काही दृश्य मंजिरीला तिच्या डोळ्यासमोर दिसू लागतं. मंजिरीच राणी असते, पण ही मंजिरीने आपल्या मिहीरला का मारलं असेल, असे असंख्य प्रश्न मित्रांनो आपल्या पडलेत. पण या लवकरच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील. तर आता धावतच मंजिरी रायाला शोधण्यासाठी पोलीस स्टेशनला निघालेली असते. तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेबांना राया म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, अहो काय झालं? तुम्ही हे सगळं का केलं? अहो मिहीरला त्याची स्मृती परत आणण्यासाठी आम्ही हा सगळा डाव आखला होता, पण ऐन वेळेस तुम्ही आलात आणि सगळा काही घोळ घातला. तुम्हाला कोणी सांगितलं होतं तिकडे यायचं? अहो त्याला सगळं आठवत होतं, ती राणी म्हणजे कोण, तिचा चेहरा जर एकदा त्याला आठवला असता ना तर आपण त्या राणीचा शोध घेऊ शकलो असतो, पण असं का केलं तुम्ही? त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, राया आम्हाला कायद्याने चालावं लागतं. आमच्याकडे एक कंप्लेंट आली होती की मिहीरला किडनॅप केलं आहे आणि त्याला अड्ड्यावरती नेलं आहे आणि तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न करताय, आणि आम्ही आल्यानंतर जे दृश्य दिसलं ते तसंच होतं, म्हणून आम्ही हे सगळं थांबवलं. त्यावर रायाला धक्काच बसतो, काय कोण होतं कंप्लेंट करणारं? नाही, त्याचं नाव मला सांगाच, कोणी कंप्लेंट केली? तेवढ्यात आता मंजिरी येते आणि लागते, राया तू बरा आहेस ना, तू ठीक आहेस ना? त्यावर राया लागतो, मिस बाहेर सगळा काही प्लॅन फसला गं, ऐन वेळेस इन्स्पेक्टर साहेब आले आणि सगळं काही बिघडलं. त्यावर लगेच आता मंजिरी लागते, जाऊ दे राया, जे झालं ते झालं, तू केला ना एवढा प्रयत्न, तो खूप झाला, दे सोडून आता. त्यावर राया लागतो, नाही मिस बाहेर, असं कसं सोडून द्यायचं? अगं मिहीरला सगळं आठवायला लागलं होतं, पण ती राणी कोण आहे हेच त्याला आठवलं नाही आणि ऐन वेळेस सगळा घात झाला. पण कोणी कंप्लेंट केली नाही हे मी जाणून घेणारच. त्यावर लगेच आता राया इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागतो, साहेब प्लीज कोणी तक्रार केली हे कळेल का? त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, राया अनलोन नंबर होता, मला नाव सांगणं कठीण आहे, मी नाही सांगू शकत. त्यावर राया लागतो, मग साहेब मला तो नंबर मिळू शकेल का? आता मात्र हा फोन करणारी राणीच असते आणि ती म्हणजे मंजिरी. आता मंजिरीला धक्काच बसतो. तेव्हा राया लागतो, प्लीज इन्स्पेक्टर साहेब मी हात जोडतो. त्यावर लगेच आता मंजिरी लागते, राया अरे कशाला हात जोडतोय तू? तू काहीच केलं नाही आणि कशाला हवाय तुला नंबर? जाऊ दे ना, जे झालं ते झालं, आपण विसरून जाऊया, आपण एवढं सगळं केलं आहे ना. तेव्हा राया लागतो, नाही मिस बाहेर, अगं ही राणी कोण आहे याचा शोध घ्यावाच लागेल आणि एकदा का ही राणी सापडू दे, मी तिला सोडणार नाही. आकाश पाताळ एक करून हा राया त्या राणीला शोधणार म्हणजे शोधणार. आता मंजिरी मात्र रायाकडे एकटक बघू लागते. त्याच वेळेस राया लागतो, इन्स्पेक्टर साहेब प्लीज मी हात जोडतो, पण मला हा नंबर मिळेल का? तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, हे तर मोठं संकट आलं. राया जर या नंबरपर्यंत पोचला
तर राणीचं सत्य लवकरच त्याच्यासमोर येईल. नाही नाही नाही, मला असं होऊ द्यायचं नाही. आता मंजिरी पुढे काय नवीन डाव आखणार हे आपण लवकरच बघूया. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता अर्ध्या रात्री दरवाजा वाजलेला असतो. मंजिरी दरवाजा उघडते तर आता दरवाजात एक बॉक्स ठेवलेला असतो. त्यात आता एक चिठ्ठी लिहिलेली असते. मंजिरी तो बॉक्स आपल्या रूममध्ये घेऊन जाते. मिस डिअर राणी, तुला मॅरिड लाईफच्या खूप खूप शुभेच्छा. आता मंजिरीला धक्काच बसतो, कारण मी राणी आहे हे सत्य आणखीन कुणाला माहिती आहे. त्यात अजून खाली एक मोठं सरप्राईज असतं. मंजिरीने ज्या चाकूने मिहीरचा खून केलेला असतो तो चाकू असतो. आता मात्र तो चाकू हातात घेत मंजिरी त्या चाकूकडे बघतच न लागते. मीच मिहीर मला मारणारी राणी आहे हे सत्य अजून कुणाला माहिती आहे. हे गुपित नेमकं कुणाला माहीत असणार. हा खूप मोठा धमाका असणार. तेवढ्यात लगेच आता राया येतो आणि मला लागतो, मिस बाहेर, राणी हीच एक खुनी आहे आणि तिनेच मिहीरला मारलं हे सत्य मला कळालंय. त्याच वेळेस आता मंजिरीला आठवतं, जेव्हा नाऱ्याखाली पडलेलं असतो त्याचा ॲक्सिडेंटही मंजिरीनेच घडून आणलेला असतो. आणि ज्यावेळेस राया मरणाच्या शेवटच्या क्षणी मंजिरीकडे बोट करत रायाला सांगत असतो, तिनेच मारलंय मिहीरला, तिनेच मारलंय मिहीरला, हे सगळे काही क्षण आता मंजिरीला आठवू लागतात. आता मात्र रायाला हे सगळं कळालं असेल का? राया मात्र या राणीला कसा शोधणार? पुढे काय काय धमाके होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.